जय महाराष्ट्र. दीप काकडे, शिवसेना प्रवक्ता मीरा भाईंदर. 1 मे पासून महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी महत्वाची आहे, हे आता सर्वांना कळलेलं आहे. ही मराठी सक्ती ही खरं तर कुठल्याही रोजगारावरती आळा नसून अनेक वर्षापासून प्रलंबित असणारी प्रत्येक खऱ्या महाराष्ट्रीय माणसाची मागणी होती. अनेक जण या निर्णयाचा विरोध करत आहेत. संपाची हाक सुद्धा बहुधा काही रिक्षा युनियन्सनी वगैरे दिलेली आहे. पण आमचे नेते आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आणि त्यांच्या मागे खंबीरपणे असणारं शिंदे आणि फडणवीसांचं महाराष्ट्र सरकार हे या निर्णयाच्या पाठी खंबीरपणे उभे आहे. मंडळी समजून घ्या, मराठी सक्ती ही केवळ कुठल्याही आलेल्या इतर राज्य माणसावरती केलेला अन्याय नाही. वर्षानुवर्ष जी माणसं या महाराष्ट्रात राहिली, महाराष्ट्रानं ज्यांना पोचलं, ज्यांनी महाराष्ट्रात मेहनत केली आणि ती महाराष्ट्रातून मोठी होत आहेत, स्वतःचा रोजगार करतायत, घरदार चालवतायत. दुर्दैवाने अशा बऱ्याच घटना घडतात की ह्या माणसांना कधी कधी मुद्दामून, कधी कधी कळत न कळत मराठी येत नाही ह्या विषयामुळे बराच मोठा वादंग होतो. खर तर आपण ज्या राज्यात राहतो, भारत या संघराज्यामध्ये प्रत्येक राज्याला स्वतःच्या भाषेला अस्तित्वात ठेवण्यासाठी झगडण्याचा इतिहास आहे. मग आपल्या महाराष्ट्रात जिथे आपली मराठी राज्यभाषा आहे, ती राज्यभाषा बाहेरून आलेल्यांनी का शिकू नये हा प्रश्न आहे. येथे मंडळी मराठी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आणि अमराठी रिक्षा चालक टॅक्सी चालक असा विवाद नाही. अनेक हजारो शेकडो लाखो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना महाराष्ट्रामध्ये उत्तम मराठी बोलता येतं आणि ते त्यांच्या त्यांच्या कस्टमर्स बरोबर उत्तमपणे मराठीमध्ये संवाद साधतात. पण काही आडमुठे माणसं किंवा अगदी जे काही नौखी आलेली आहेत, कदाचित त्यांनी दुर्व्यवहार करून परमिटचा वापर केलेला आहे. अशांची जाच पडताळ होणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं प्रत्येक महाराष्ट्रातल्या या मराठी माणसांनी किंवा मराठीवर प्रेम करणाऱ्याने आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. कोण कुठले ते गुणवर्त सदावर्ते अचानकपणे उठतात आणि आरडाओरडा करत मीडियावरती काही ना काही अनापशनाप बडतात, जणू काही हे कायद्याच्या बाहेर आहे. गुणवर्त साहेब जर खरंच वकील असतील तर त्यांनी 2019 सालीच हा जो कायदा संमत झालेला आहे किंवा हा जो नियम संमत झालेला आहे त्याची माहिती घ्यावी. फक्त दुर्दैवाने 2019 पासून 2026 पर्यंत मध्ये लॉकडाऊन आला, पॅन्डेमिक आलं आणि सरकार सुद्धा ये जा करत होती. अशा काळात कुठल्याही परिवहन मंत्र्यामध्ये ती धमक नव्हती, जी धमक आदरणीय प्रताप सरनाईक यांनी दाखवलेली आहे. त्याच्यामुळे ह्या प्रसिद्धी लोलूप सदावर्ते सारख्या माणसांपासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. राहिला प्रश्न संपाचा, अनेक रिक्षा युनियन, टॅक्सी युनियन यांनी संपाची हाक दिली आहे किंवा तत्सम काही ना काही विषय होत आहेत. माझी त्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. आपण ज्या मातीत राहतो त्या माय माऊलीची भाषा येणं हे मस्त आहे. उद्या तुम्ही उत्तर प्रदेशला असाल, बिहारमध्ये असाल, युपी आसाममध्ये असाल, बंगालमध्ये असाल किंवा दक्षिणेकडून आलेला असाल, आपापल्या राज्यामध्ये तुम्ही तुमच्याच भाषा बोलतात. मग या महाराष्ट्रात सुद्धा मराठी येणं गरजेचं आहे. हा इकडच्या माता भगिनींच्या सुरक्षेचा आणि एकंदरीतच समाज व्यवस्थेच्या अभिमानाचा, अस्मितेचा विषय आहे. महाराष्ट्रात मराठी यायलाच पाहिजे. मराठी ही मस्ट. आय सपोर्ट सरनाईक. माझी विनंती आहे, हा व्हिडिओ जेवढेही माणसं बघतायत, तुम्ही सर्वांनी ह्या मराठीच्या महत्वाच्या विषयावरती आता एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन मग तुम्ही मराठी असाल किंवा अमराठी असाल, पण जर तुमचं महाराष्ट्रावर प्रेम असेल, ज्या पद्धतीने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी इकडच्या मराठी भूमिपुत्रांसाठी आवाज उठवला, महाराष्ट्रावरती प्रेम असणाऱ्यांसाठी आवाज उठवला, त्या पद्धतीने आता आपल्याला एकत्र येऊन प्रताप सरनाईक, एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि मराठी सक्तीची अंमलबजावणी येणाऱ्या 1 मे पासून नक्कीच केली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.